माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेवर असलेले प्रेम आणि अभिमान व्यक्त केले होते. ते म्हणतात की मराठी भाषेतील शब्दांमध्ये एक विशेष रस आणि माधुर्य आहे, जे अमृताच्याही माधुर्याशी स्पर्धा करू शकते. नमस्कार मंडळी, इंडियन फिरस्ती या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गेली 3 वर्ष मी या वारीचा एक छोटासा भाग झालोय. कोणतेही घरचे वारकरी संप्रदाय बॅकग्राऊंड नसताना मी यात येऊ लागलो. 3 वर्षांपूर्वी श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा याविषयीची एक बातमी पाहिली आणि मी यात जायचे ठरवले. आज या अभूतपूर्व अशा सोहळ्याचा एक भाग होण्याचे भाग्य मला लाभत आहे, याचा मला जास्त आनंद आहे. ह्या वर्षी मी वारी प्रस्थान सोहळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आळंदी या ठिकाणी जाण्याचा विचार केला. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनाचा माझा पहिलाच योग जुळून आला. त्याचबरोबर पालखी सोहळा पाहता आला. या मंदिरात गेल्यावर एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळते. शांतता, तसेच एकीकडे ज्ञानेश्वरी म्हणणारी भक्त मंडळी, यामुळे मन प्रसन्न झाले होते. पूर्ण आळंदी गावात विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले होते खरे. आम्ही निर्णय घेतला की पालखीचे दर्शन घेऊनच जाऊ आणि आम्ही पालखी मार्गाने निघालो. वारीतील हा अनुभव प्रत्यक्षात याची देही याची डोळा पाहता आला. भरपूर वारकरी मंडळी वारीच्या दिशेने जात असताना अशी मंडळी दिसली ज्यात तरुणांपासून ते वयस्कर मंडळी वारीमध्ये सहभागी झाली होती. वारीचे पुणे शहरात जोरदार स्वागत झाले. त्याचबरोबर काही लहान मुलं अत्यंत आनंदी चेहरा असलेले पाहायला मिळाले. त्यांच्या कपाळी असलेला वैष्णव टिळा अत्यंत शोभून दिसत होता. ही सर्व वारकरी मंडळी पालखी सोहळा, दिंडी, वारी सोहळा खूप मोठ्या उत्साहाने साजरी करतात. भागवत धर्माची ही भगवी पताका आपल्याला वारकऱ्यांच्या हाती बघायला मिळते.
पण आपण ह्या संस्कृतीचा एक भाग आहोत हे विसरता कामा नये. या संस्कृतीत हिंदू धर्मातील सर्व जाती व्यवस्था एकत्र येतात. तेव्हा कुठे हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. मी तर म्हणेन आपल्या जीवनात संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचे अभंग वापरायला काय हरकत आहे. ही वारी परंपरा आता अनेक वर्षांसाठी चालू राहणार आहे, पण त्यासोबत आपली ही संस्कृती जपणं आपलं काम आहे. धन्यवाद.